नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गाजरापासून गोड पराठा बनवून दाखवणार आहे। खूप वेळा काय होतं, आपण जेव्हा पराठा बनवतो तिखट वगैरे बनवतो, तर गोड पराठा असे एक जणांनी कमेंट केली होती की माझ्या मुलाला टिफिनसाठी असा गोड पराठा बनवू शकतो का। तर मी गाजराचा बनवू। आता गाजरं कसे फ्रेश येतात, चांगले असतात आणि गाजर खाल्लेले पण मुलांसाठी वगैरे चांगले असतात। एक गाजर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून साल काढून बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेलं आहे। एकदम बारीक खिसलेलं आहे आणि कुठल्या खिसणीने खिसलेलं आहे, ज्यानं आपण आलं खिसतो ना त्या खिसणीने आपण हे खिसून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं बारीक खिसून घ्यायचं, म्हणजे छान होतो। त्यात टाकणार आहे बघा गूळ। ह्याचं काय मी पाणी वगैरे काय का असं दाबून वगैरे काही काढलं नाही का, पाणी तसंच आहे त्याला। त्यात टाकणार आहे बिन केमिकल गूळ। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर पण टाकू शकता, पण शक्यतो तर मी तर म्हणेन तुम्ही गूळच टाका, गुळानं छान होतं। गोडीप्रमाणे टाकायचे। मी 3 चमचे घेतलेला आहे। ह्यात टाकायचे वेलची, जायफळ पूड साखरेमध्ये मी कुटून घेतलेली आहे। एकदम 1 चिमूट किंवा 2 चिमूट असं मीठ टाकायचं। आता ह्याच्यामध्ये ना तुमच्याकडे जर दुधाची साय असेल का नाही घट्ट अशी, ती टाकली तर चालेल। 1 चमचा खवा असला तरी टाकला तरी चालेल। 1 चमचा तुमच्याकडे दूध पावडर असेल तर ती जरी टाकली तरी पण चालू शकते। आता हे काय करायचं माहिती आहे का, मिक्स करून घ्यायचं, एक जीव झालं पाहिजे। जेव्हा आपण दूध पावडर टाकतो की नाही तर त्याचे असे गोळे बनतात बघा, तर ते असे फोडून घ्यायचे चांगले। असं बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे। आणि ही लय वेळ ठेवायचं नाही, तुम्ही काय कराल कालवून ठेवाल मग ह्याला जास्त पाणी सुटेल, कारण गुळाला पण पाणी सुटतं ना। असे ढेकळं बघा ते कसं राहिलेलं आहे खिसताना, एखादं गुळ पण मी खिसून घेतला होता। तर बिन केमिकल असल्यामुळे बघा असं दाबला का नाही तर लगेच असा हे होतं, विरघळतो। तर अशा पद्धतीत करून घ्यायचं बघा, असं मिक्स करून घेतलं आहे बघा। आता तुम्ही ह्याच्यात अजून काय टाकू शकता, जास्त जर तुम्ही करून वेळ ठेवलं एका साईडला आणि लय वेळ लागला, जर तुमचं हे जर पातळ झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय टाकू शकता सांगते। बदाम म्हणा, काजू म्हणा, त्याची पेस्ट करायची, म्हणजे ही करायचं बारीक करायचं दरदर मिक्सरला, भिजवून वगैरे नाही, सुक्कच बारीक करायचं। आणि ते ह्याच्यामध्ये टाकली पावडर तरी पण चालू शकतं, ती पण मुलांना शरीरासाठी चांगलं आहे। तर ह्याच्याबरोबर तुम्ही ते पण कालवून पराठा बनवून देऊ शकता। आता आपण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गोळा घेतलेला आहे। आणि बघा आता हे बनवस्तवर 1-2 मिनटं तरी लागतात। हे तर पीठ पहिलंच मळलेलं होतं मी आणि साईडला ठेवलं होतं बघा, एवढं पातळ झालेलं आहे। तर तुम्हाला मी सांगितलेलं की बदाम, काजू, पिस्ता असं जर काय असेल तुमच्याकडे, हे बघा मी पहिलेच पावडर करून ठेवते। लय जर वेळ झाला आणि मुलांना जर पराठा द्यायचा म्हटलं तर मी हे टाकून सुद्धा मी पराठा बनवून देते। ह्याच्यामध्ये सुकं खोबरं वगैरे सगळंच आहे, खारीक बारीक केलेली आहे। तर हे सगळं जरी असं टाकलं ना त्याच्यामध्ये, हे 1.5 चमचा घेतलेला आहे मी। आणि हे आपण आता मिक्स करूया आणि हे भरूया बघा, म्हणजे लगेच थोडंसं सुक्कं होतं। टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या चमच्याच्या मापाने मी टाकलं होतं 1.5 चमचा। आता आपण बनवायला घेऊया। आता हे पण लाटून घेऊया, मस्त असं बघा लाटून घेतलेलं आहे। आता ह्यात आपण भरून घेऊया, तर चमच्यानं भरायचं अशा पद्धतीत आहे बघा। एक जरी नेलं ना मुलांनी डब्याला टिफिनला तर मस्त असं पोटभर होईल बघा। असं पकडायचं, लूज पकडायचं, लक्षात ठेवायचं। आणि तसं नाही हे करायचं तर आपण कसं बाकीचे करतो पराठे, तसं जरी तुम्ही उंडा करून जरी भरलं तरी चालतं। हे जे वरचं आहे ना हे आता काढून टाकू आपण। हे बघा एवढा गोळा होता, काढून टाकायचं, दाबून जरी ठेवला तरी पण चालू शकते। तर खाली घेते हे आणि पीठ घेऊया खाली, असं हातानं पहिलं पसरून घेऊया, कारण बघा तसं भरताना असे हवा भरते त्याच्यामध्ये। हलक्या हातानं लाटायचं, जोर देऊन लाटायचं नाही। हे बघा अशा पद्धतीत हलक्या ह्याच्यामध्ये लाटायचं कधी पण, कारण की आपण ह्याच्यामध्ये बघा जास्त भरलेलं आहे। असं थोडं थोडं मग असं काय होतं, जोरात जर दाबलं का नाही तर असं साईडला येतं। हे बघा हे कसं साईडला आलेलं आहे, कारण आपण जास्त भरलं गेलं ना ह्याच्यामध्ये। आणि बघा सगळीकडून भरलं गेलेलं आहे, कारण की आपण जास्त भरले। थोडं जर भरलं का नाही एकदम, जसं मी जे एकदम केलं त्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त भरलेलं, 2-2 चमचे जरी तुम्ही भरलं का नाही मस्त असा होतो ना। हलक्या ह्यानं एकदम लाटायचं, नाही तर काय करायचं माहिती आहे का, असं हातानं जरी सरकवला तरी सरकला जातो। हे बघा असं लाटायची पण गरज नाही आहे त्याला, अशा पद्धतीमध्ये। पण मुलांना एवढं आवडेल ना, तुम्ही हे करून बघा एकदा बरं का, अशा पद्धतीमध्ये। बघा मस्त असं पातळ झालेलं आहे। आता जास्त पण एकदम पातळ असं करायचं नाही। जर हे साईडचं वाटलं ना तुम्हाला तर मग हे थोडंसं सुरीने नाही तर कशानं तरी थोडंसं असं हातानं तर काही असं हातानं पण काढून घ्यायचं, कारण खूप जास्त भरला गेलेला आहे बघा असं। आणि नाही काढलं तरी पण चालतं बघा, हे असं तर हे आहे ना असं दाबून दाबून, हे बघा। आणि मध्यभागी पण आलेला आहे बघा, तर मध्ये तर आपण थोडंसं काढलं होतं पीठ, हे दिसत असेल तुम्हाला, मध्यभागी पण आपलं छान आलेलं आहे। आता आपण ह्याला भाजून घेऊया। तवा ठेवला आहे बघा गरम करायला, आता हे आपण टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम, आणि हे थोडंसं तसं हातानं जरी आपण अजून केलं तरी चालतं। हे बघा असं, आणि जास्त भरल्यामुळे जास्त पण आपल्याला हे पातळ करता येणार नाही, कारण की हा असा जाडच असा ठेवला तर चांगला लागतो, कारण जास्त भरलं गेलेलं आहे ना। आता खालची साईड आपण चांगली भाजून घेऊया, पलटी करून घेऊया। बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। आणि जर तुम्हाला असं नाही करायचं ना तर तुम्हाला ह्यातलं मी लगेच सांगते, जे आता आपण कालवलं का नाही
त्याच्यामध्ये मग तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ जरी टाकलं तरी चालेल, नंतर नुसतं गव्हाचं पीठ टाकून जरी घट्ट मळून जरी तुम्ही लाटलं तरी पण तसं पण छान लागेल चवीला. तुम्हाला जर अशा पद्धतीत जर नाही जमलं तर तसं करा, पण असं पण छान लागतं बरं का. कारण खाताना जेव्हा मुलांच्या खातो तेव्हा एका घासासंगत जेव्हा ही येतं ना आतलं, तर मस्त असं लागतं. तुम्ही म्हणाल की ही जी गाजरचं कच्चं लागेल का, तर नाही लागत. एकदम मस्त असं मीडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर असं खरपूस भाजून घ्यायचं. लगे भाजलं जातं आणि आतून पण चांगलं असं शिजलं जातं. चवीला छान लागतं बघा. तुम्ही मग ह्याला तूप लावलं तरी चालेल किंवा बटर जरी लावलं तरी चालेल. आता काय करायचं, आपल्याला ह्याला दाबून दाबून चांगलं भाजून घ्यायचे, जेणेकरून हे जे काठ आहेत ना साईडचे पण हे पण चांगले भाजले गेले पाहिजेत. बघा आता हे फुगायला लागला बघा, अशा पद्धतीमध्ये फुगतो. मग जेव्हा आपण असं दाबून भाजतो ना तेव्हा असा फुगला जातो. मग हे बघा असं मस्त बघा दाबून दाबून मी असं भाजून घेतलेलं आहे. त्याला फुगूनच दिलं नाही बघा, असं फुगायला लागला की असं दाबून भाजलेलं आहे बघा. दोन्ही साईडून बघा मस्त कोपरं बी सगळं चांगलं असं भाजून घेतलेलं आहे बघा. सगळ्या साईडून असं मस्त असं भाजलं. जेव्हा आपण असं साईडून दाबतो ना तेव्हा साईडची कडा पण चांगली अशी भाजली जाते ना. तर हे बघा दाबलं की असं हे बघा असं बाहेर निघायला लागलं. एक तापून त्याच्यामध्ये भरलेलं आहे. मस्त असा चवदार असा हा पराठा, गाजराचा पराठा, आणि एकदम गोड चवीला एकदम वेगळा. कारण ह्याच्यामध्ये आपण दूध पावडर टाकलेली आहे, बदाम काजू असे जे होते त्याचे मी ही बारके जे हे केले होते ते पण टाकलेले आहे, पावडर केलेली टाकलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीत एकदा करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.